लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु जातीय द्वेषातून अशांतता निर्माण करणे, त्याचबरोबर सामान्यांच्या आयुष्यासोबत खेळवाड करणे या गोष्टी संविधानाच्या आर्टिकल 19 नुसार प्रतिबंधात्मक आहेत. जरांगेंच्या विरोधात 2 गुन्हेगारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात सुरू आहेत. त्यांना दोन्ही विविध आदेश झाले आहेत. जरांगे यांनी बेकायदेशीर काहीही करू नये असे आदेश. शाळा आणि कॉलेजच्या परीक्षा चालू आहेत. विद्यार्थ्यांना त्रास होऊ असं काही मनोज जरांगे पाटील यांनी करू नये. जरांगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटं बोलत होते, जरांगे पाटील ही व्यक्ती किती ढोंगी आहे, भूलथापी आहे, कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसत आहे. आज जरांगे पाटील यांनी जे काही शिवीगाळ सुरू केली आहे, जरांगे पाटील यांना ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, त्यात लोकशाहीत प्रमाण असू शकत नाही, त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालू आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महासंचालक यांना विनंती करत आहे की तातडीने जरांगेंची गुन्हेगारी लक्षात घेता त्यांनी सहानुभूतीची लाट तयार केलेली आहे, त्यांना स्थानबद्ध करावं. शरद पवारांनी जरांगेमध्ये हवा भरली की हे पाहावे लागेल. प्रश्न असा आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, परंतु जातीय द्वेषातून त्याचबरोबर अशांतता निर्माण करणे, त्याचबरोबर सामान्यांसोबत त्यांच्या आयुष्यासोबत खेळवाड करणे, ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये संविधानिक दृष्ट्या भारताच्या संविधानाच्या आर्टिकल 19(3) नुसार हे रिस्ट्रिक्टेड आहेत. जरांगेच्या विरुद्ध 2 गुन्हेगारी याचिका मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत. त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झालेत. जरांगेंनी बेकायदेशीर काही करू नये, जरांगेंनी बेकायदेशीर जमाव मुंबईत आणता येणार नाही. त्याचबरोबर जरांगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला. काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत, विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये त्याबाबतचा आदेश झाला. आता हे होत असताना जरांगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटं बोलत होता की मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही, समितीचा निर्णय आहे, म्हणजे ही व्यक्ती किती ढोंगी आहे, भूलथापी आहे, किती ही व्यक्ती कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसणार आहे. आणि म्हणून जरांगेंनी आज जे काही शिवराळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून, प्रश्न कुणाविरुद्ध कुणाच्या जातीविरुद्ध बोलणं हा नाही आहे. प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाहीत, जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसीमध्ये, त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं काम चालवलेलं आहे. म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त, सन्माननीय पोलीस महासंचालक, सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरांगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता, बेकायदेशीर त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता, त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलं, मी मरतो मरतो मरतो, आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी भानगडीत तो पडलाय. लोकशाहीमध्ये भेटीत कोणालाही म्हणजे बंधन असू शकत नाही, परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं. राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे तपासणं गरजेचं आहे. हे सगळं पाहता जरांगेला तातडीनं त्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन स्थानबद्ध करावं. जरांगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या भानगडीत पडू देऊ नये. आणि त्याचबरोबर जर जरांगे ऐकत नसेल तर 28 जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर जरांगे मास्टरमाइंड आहे, त्याच्यामध्ये तातडीनं सहआरोपी करून जरांगेला अटक करावी अशी मागणी मी करत आहे. सर, आमची भूमिका मराठा आमचे भाऊ खास करून सामाजिक मागास नसल्यामुळं कुणबी मराठा म्हणून सुद्धा ते मागास ठरू शकत नाहीत, आणि त्याचबरोबर 10% जे सरकारनं आरक्षण दिलंय त्याच्यातही मागास ठरू शकत नाहीत. आमची आरक्षण म्हणून भूमिका स्पष्ट आहे. मराठा भावांना आमचे आरक्षण देता येत नाही, परंतु मागणी लोकशाहीत कोणी करू शकतो. याचा अर्थ जरांगेंनी आपण कायद्यापेक्षा मोठे आहेत, आपण काहीतरी म्हणजे अशा प्रकारे म्हणजे ते लफंडर गुंडांसारखं काहीतरी करावं, या सगळ्या गोष्टी चालू शकत नाहीत. आणि लफंडर गुंडपणाची भाषा, जातीय विद्वेषाची भाषा ही संविधान मान्यता नाही, आर्टिकल 19 नुसार ती भाषा करता येत नाही. म्हणून जरांगेला अटकच केली पाहिजे. आणि जरांगेला नुसतं अटक नाही तर जरांगेलावर जेवढे गुन्हे जरांगेच्या संबंधातून असतील, मग सोलापूरच्या संदर्भातला तो खून असेल एका बिगर मराठा भावाचा,
किंवा इतर गुन्हे असतील त्या गुन्ह्यांच्या बाबतीत सुद्धा जरंगे कसा सहआरोपी होता याचा तपास झाला पाहिजे. मला ते कोणते भारसकर आहेत त्याची मला ओळख नाही आणि जरंगेच्या बोलण्यालाही मला काही किंमत वाटत नाही. हे लफंडरपणाची हद्द आहे. तुम्हाला सांगतो, हे कोणीतरी फूस लावून हवा भरून जे सत्तेत नसतात, सत्तेत नसलेल्यांनी केलेले कुभांड आहेत. आणि असं कुणी म्हणजे कायदा म्हणून एखादं निवेदन घेऊन कुणी जाऊ शकेल, परंतु मी येतो गोळ्या घाला मला मारा ही जी भाषा आहे ही आक्रमकता आणण्याची, याच्या मागचा वाईट उद्देश आहे, याच्या मागचा वाईट दृष्टिकोन आहे. त्याच्यामुळं याला अटक करणं हेच एक पर्याय आहे.